मी एका ठिकाणी जात होतो, तर एक व्यक्ती म्हटलं होता की तुम्ही जास्त तर बँकेत जाता नाही का. म्हटलं असं काय नाही, माझा बिझनेस आहे म्हटलं स्वतःचा. नाही म्हणे, बिझनेसमध्ये तुम्हाला शक्यच नाही म्हणे. तर ते त्या माणसाचे शब्द त्याला मनात लागले. तर मग त्याच्यातून हे तगप चालू करायचं ठरवलं. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधील विश्रांतवाडी या ठिकाणी आपल्याला तलप नावाचं एक कॅफे दिसतं. हे कॅफे कुणी सुरू केलेलं आहे, या कॅफेची स्टोरी काय, या संदर्भात आपण या ठिकाणी बेधडक चर्चा करणार आहोत. 6 दिव्यांग तरुणांनी, म्हटलं तर ज्यांना काहीच दिसत नाही किंवा थोडंफार दिसतं, अशा तरुणांनी एकत्रित येऊन एक व्यवसाय सुरू केला आहे, तो म्हणजे तलप चहाचा. तलप म्हटलं तर आपल्याला आहे ना, तलप होते म्हणते बघा चहाचे, त्या नावाने ही तलप कॅफे या ठिकाणी आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सूरज रेपाळे. सूरजची काय, कोणता व्यवसाय हा? ॲक्च्युली आपल्याकडं फक्त चहाच नाही, तुम्ही चहा म्हटलं, चहा कॅफे म्हटलात, सो कॅफेसारखं आपण त्याला केलं आहे. आणि आपल्याकडं आत्ता सध्या व्हेज थाळी आहे, पुरी भाजी आहे, अनलिमिटेड मिसळ पाव आहे 89ला, 89ला 79 सॉरी. हां, तर हे सगळे आहेत आपल्याकडे, असे प्रोडक्ट्स आहेत. सूरज जे आहे ना, एखादा कॅफे सुरू करायचं म्हटलं तर आहे ना, त्या ठिकाणी किंवा एखादं चहाचं जे म्हणजे दुकान आहे ते जर सुरू करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आहे ना, खूप मेहनत लागते, कष्ट लागते, पैसा लागतो. आणि या ठिकाणी तुम्ही तरुण आहे, तुमचं वय काय आहे सध्या? माझं 20. तुम्ही या ठिकाणी व्यवसाय हा सुरू केलेला आहे, म्हणजे याची सुरुवात कशी झाली, कल्पना कशी सुचली, एकत्रित कसं आला तुम्ही? खरं तर इच्छाशक्ती असेल तर मार्ग भेटतो, हा पहिला मुद्दा आहे. आमची सुरुवात म्हणजे आमच्यातले काही जण अगदी 8वी-9वीपासून सोबत, मग काही 11वीत मिळाले आम्हाला, हॉस्टेलला गाठीभेटी झाल्या आणि आमचा ग्रुप बनला. आता झालं काय, आमचे हॉस्टेल संपले 12वी नंतर वगैरे, तर त्यावेळी आमच्यातले 2 मित्र, धम्मपाल आणि जितेश, दुसऱ्या एका कॅफेमध्ये कामाला जायचे. तिथं त्यांची लय पिळवणूक व्हायची, त्यांच्याकडून लय कामं करून घेतली जायची, त्यांना पगारही वेळेवर भेटत नव्हता, हे चाललेलं. आणि त्यावर आपण काय करू शकतो, तर आपण काय करू शकतो करता करता मग एक सहज गमतीत बोलला आमचा एक मित्र, की त्यात काय एवढं, मग आपण स्वतः सुरू करू ना, त्यांना तिकडे जायची गरजच काय मग. आणि मग ती मजा गंमत अस्तित्वात आणण्यासाठीची झाली धडपड सुरू, आणि आज आपण इथं बघतो. काय नाव आपलं? माझं नाव आदित्य डाबसे आहे. आदित्यजी, कुठून आलात तुम्ही? मी वाशिमवरून. वाशिमवरून. हां, मला 3 वर्ष झाले आहेत. मी 11वीपासून पुण्यामध्ये शिक्षण घेतो आहे. सध्या मी आता 2nd इयरला आहे. तलप सोबत तुम्ही कसं जोडलात? तलप 6 जणांमध्ये तुम्ही पण येतो का? हो, आम्ही सगळे फ्रेंड आहोत. म्हणजे मी या सगळ्यांसोबत 11वीपासून आहे. तर तच मैत्री आमची आधीपासूनच आहे, त्यामुळे मी तलपशी जोडलो. म्हणजे तुम्ही सुरुवात केली होती, 6 जण मित्र आहात? हो. एकत्रित कसं आलात, किंवा एका कॉलेजवरती शिकत? हां, म्हणजे आमच्यातले काही जण म्हणजे जवळजवळ कॉलेज होते, काही जणांचे सोबत होते. माझ्यासोबत शुभम आहे, तर शुभम आणि मी 11वीपासून सोबत होतो, आणि आम्ही क्लासेस वगैरे करायचो, त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना ओळखत होतो आधीपासून. म्हणजे आता तुम्ही तुम्हाला आहे ना, म्हणजे डोळं म्हणजे तुम्हाला दिसतं का? कारण की तुमची बातमी असे वगैरे दाखवतो. हां, म्हणजे मला थोडंफार दिसतं. म्हणजे माझं असं होतं, रेटिनल पिगमेंटोसिसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हळूहळू दिसणं कमी होतं. तर त्यामुळे आधी मला दिसायचं, आता हळूहळू कमी होतं. आधी दिसायचं तुम्हाला, म्हणजे आता थोडं म्हणलं? हां, आता कमी होतं आहे. त्याच्यावर काय तुम्ही तलपवरती तुम्ही कोणतं काम करताय? तलपवरती जसं की बाहेरच्या गोष्टी सांभाळणं असेल, किराणा वगैरे आणायचं असेल, त्यानंतर काही भाजीपाला वगैरे आणायचं असेल. आता मला थोड्याफार प्रमाणात दिसतं, तर मी एखाद्या वर्करसोबत जाऊन ते आणायचं असेल, तर त्या सगळ्या गोष्टी बघ. काय नाव काय आपलं? माझं नाव जितेश कांबळे. जितेशजी, तलपची आणि तुमची स्टोरी काय आहे? मी सगळ्यात पहिले GM गोडगा एका ठिकाणी काम करत होतो. छोटू कॅफे म्हणून होता, तर तिथे 4 ते 10 माझा जॉब होता आणि 6,000 पेमेंट होतं. तर जेव्हा एमर्जन्सी असायची तेव्हा रात्रभर सुद्धा थांबावं लागायचं गणपतीच्या पिरियडमध्ये, आणि काम पण भयंकर होतं आणि इन्कम अगदी छोटी होती. तर आम्ही एकदा सहज असं गप्पा मारत बसलो होतो, तर एक डोक्यात कल्पना आली की दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण स्वतःचं काय ते चालू करूया. मित्र म्हटले, हां नक्कीच आपण करूया, तुम्ही दोघं जर का बनवत असले, करत असले, तर आम्ही तुमच्या बॅक सपोर्टवर कायम आहे.
तर त्या सपोर्टमधनं हे तलब सध्या उभं राहिलेलं आहे आणि इथून पुढे पण असंच चालणार आहे. तलपमध्ये आता ते बनवायचं ते सगळं कोण करतं? तुम्हाला बनवता येतं का? जेव्हा शेफ लोक नव्हते ना हां. तेव्हा आमच्याकडे मॅगी आणि जे स्नॅक्स आहेत ते चहा. चहा मॅगी कॉफी वगैरे ते होते. आणि आता जेव्हापासून आम्ही वर्कर ठेवले आहेत तेव्हापासून जेवणाचं सुद्धा चालू केलेलं आहे. आपल्याकडे मिसळपाव आहे 79 रुपयामध्ये अनलिमिटेड, चिकन थाली आहे 70 रुपयात आणि व्हेज थाली आहे 60 रुपयात. अख्ख्या वाडीमध्ये सहसा कुठे मिळत नाहीत कसं असतं. कुठून कुठून लोक येतात म्हणजे या ठिकाणी? माझ्याकडे जास्त तर बुजुर्ग आहेत आणि मध्यम कालावधीत आहेत. मध्यम हां, मध्यम वर्गीय आहेत. ते डिगीवरनं येतात, कोणी शिवाजीनगरच्या साईडने येतं. तुम्ही प्रॉपर कुठले आहेत? मी प्रॉपर हिंगोलीचा आहे. हो आता 6 मित्रांनी मिळून आहे ना हे हॉटेल तुम्ही सुरुवात केलेलं आहे. हो. कुठून कुठून आहेत तुम्ही सगळे? सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. कोणी नगरचा आहे, कोणी शिरूरचा आहे आणि दोघं आम्ही तिघंजण वाशिमचे, मी गौरव आणि आदित्य. तलपच्याची सुरुवात करावी अशी तुम्हाला काय वाटली? कारण की आता आम्ही असे पण दुसऱ्यांच्या हातात काही काम करत होतो आणि मग स्वतःचं असलं तर मग रोजगारही अनेक लोकांना मिळेल आणि एक प्रेरणा होईल काहीतरी. मी एका ठिकाणी जात होतो तर एक व्यक्ती म्हटलं होतं की तुम्ही जास्त तर बँकेत जाता नाही का. म्हटलं असं काय नाही, माझा बिझनेस आहे म्हटलं स्वतःचा. नाही म्हणे बिझनेसमध्ये तुम्हाला शक्यच नाही म्हणे. तर ते त्या माणसाचे शब्द त्या मनात लागले. तर मग त्याच्यातून हे तगप चालू करायचं ठरवलं. असं तिने म्हणले की तुम्ही करू शकता. असं करू शकत नाही. तर आम्हाला ते चेंज करायचं होतं की असं काय नाही, आम्ही सगळं काही करू शकतो असं आहे. म्हणजे बघा एखाद्या व्यक्ती आपल्याला म्हणतो की बाबा तुम्ही हे करू शकत नाही, हे म्हणा तुम्हाला रुतलं. हां अगदी. आणि त्याच्यानंतर हे तगपची सुरुवात झाली आणि मित्रांच्या सपोर्टमुळे हे आणखीन पण पुढे जात आहे. आता तलप तुम्ही या ठिकाणी काम करता 6 जण मित्र मिळून 6 जणच आहेत. हो हो आणि तुम्ही वर्कर सुद्धा कामाला ठेवले. हो. आता हे काम सगळं कोण बघतं? सगळं मॅनेजमेंट कोणाकडे असतं? सगळ्यांकडे वेगवेगळे काम आहेत. आता मला दिसतं तर जेव्हा म्हणजे काही मटेरियल आणायचं असेल किंवा काही भाजीपाला संपर्क असेल तर ते मी जातो. आणि जर का ऑनलाईनचे कामं असतील किंवा शॉपवरती लक्ष ठेवायचं असेल तर हे बाकीचे असतात, सूरज गौरव असं. तर प्रत्येक काम एकाकडे डिवाईड करून दे आहे. आता एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरू करायचा आहे हो. आणि त्यांची पण म्हणजे परिस्थिती तुमच्यासारखीच आहे. ओके. तर त्याला तुम्ही काय सांगू शकाल? त्याला आम्ही इतकं सांगेन की तुला जितकं शक्य होईल, जितका छोटी सुरुवात करता येईल ना तितकी करायची. हळूहळू ते आपोआप पुढे जाते. आता आम्ही जेव्हा सुरुवात केली ती आम्हाला ना अनुभव होता ना काय होती. फक्त मी एका ठिकाणी काम करायचो एक वर्कर टाईप. तर कसं मॅनेजमेंट असतं ते काय आयडिया नव्हती. पण आता जसे आम्ही शिकतोय तसं आणखीन तगपही पुढे जाते आणि आम्ही सुद्धा पुढे जात आणि आम्ही सुद्धा. वय तुमचं 20 वर्ष? माझं वय 20 वर्ष आहे सध्या तरी. एवढ्या लहान वयात एवढं सुचलं तुम्हाला? ते आम्ही गावाकडे म्हणजे जेव्हा छोटा होतो तेव्हापासून मी काम करतो आणि समाजाचे जरा अनुभव पण आहेत त्यामुळे. तर दर्शक हे एक तलपची स्टोरी आहे. आता आपण बेधडक चर्चा त्यांच्यासोबत या ठिकाणी केलेला आहेत. आपण वेगवेगळ्याच ठिकाणी जात असतो आणि वेगवेगळी स्टोरी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. हा तलब चहा आहे आणि 6 दिव्यांग तरुणांनी ज्यांचं वय 20 वर्ष आहे, ज्यांना काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही आणि त्यातल्या 2-3 मित्रांना थोडंफार म्हणजे टक्केवारीमध्ये दिसतं. अशा तरुणांनी हा व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला आहे. ही जर विश्रांतवाडी या ठिकाणी तलबच्या तुम्ही जर विचारला तर किंवा लोकेशन टाकला तर या ठिकाणी तुम्ही येऊन पोहोचू शकता. अशा स्टोरी आपण कवर करत असतो. बेधडक चर्चावरती मी दत्तात्रय संपाळ. धन्यवाद.